नमस्कार, सुप्रभात बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पुणेकरांनो, आज पाणी जपून वापरा, कारण वारजेमध्ये काल जलवाहिनी फुटल्याने आज अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे। फेज क्रमांक 2 ची जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कडक उन्हामुळे मुंबईला सुद्धा पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने आटत चाललेला आहे। 2.5 महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत आणि पाणीसाठा कमी आहे, त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता बीएमसीने खबरदारीचा उपाय आखलेला आहे। भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांमधील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे मागितली आहे आणि तशा आशयाचं पत्र पालिका प्रशासनाने पाठवलेलं आहे। आणि मुंबईकर, आज जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर थांबा आणि ही बातमी ऐका। मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल पर्यंत ब्लॉक असणार आहे। सिग्नल यंत्रणा आणि नेहमीच्या देखभालीच्या कामांसाठी आज मुंबईमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। मातोश्री परिसरामध्ये शिंदे गटाने संवाद बैठकीचं आयोजन केलेलं आहे। पक्ष बांधणी, पक्ष विस्तारासाठी आज बैठक होणार आहे। वांद्रे पूर्व येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं। मुंबई उपनगर संपर्क प्रमुख मंत्री उदय सामंत शिवसेना नेत्यांची बैठक घेणार आहेत। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला परवानगी मिळालेली आहे। दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे। मेळाव्याच्या निमित्ताने चाबूक फिरवणार असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं, त्यामुळे आता राज ठाकरे कुणाकुणाला टार्गेट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये। पालकमंत्री पदाचा वाद मिटवायचा असेल तर आरपीआयला मंत्रीपद द्या अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे। गाव पातळीवर मराठा सेवकांची निवड करण्यात येणार असून याची घोषणा जरांगे 6 जूनला करणार आहेत। समाजाशी दगाफटका केला तर तुमच्या आनंदावर विरजण टाकेल असं म्हणत मनोज जरांगेंनी सरकारलाच इशारा दिलाय। जरांगेंनी आज मराठा सेवकांची पहिल्या टप्प्यातील बैठक घेतली आणि त्यावेळेस ते बोलत होते। मुसलमानांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय। 2 गटात संघर्ष करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला माफ करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला। मुंबईतील इस्लाम जिमखाना इथं पक्षातर्फे आयोजित इफ्तार पार्टी दरम्यान पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे। ओमकार सातपुते अमानुष मारहाण प्रकरणातील दादासाहेब खिंडकर यांच्या पत्नीने जेल अधीक्षकांना पत्र लिहिलंय। कराडसह इतर आरोपींपासून माझ्या पतीच्या जीवाला धोका असून पतीला सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवा असं निवेदन अश्विनी दादासाहेब खिंडकर यांनी जेल प्रशासनाला लिहिलंय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंनी मोठा दावा केलाय। उद्धव ठाकरेंनी 2 वेळा फोन केला होता आणि या प्रकरणामध्ये आदित्याचं नाव न घेण्याची विनंती केली होती असा दावा राणेंनी केला असून या प्रकरणामध्ये कर्ता करविता हा सचिन वाझे असल्याचा आरोपही राणेंनी केलेला आहे। नारायण राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केलेली आहे। मी कचऱ्यावर लक्ष देत नाही, माझ्यावर घाण आरोप करायचे त्यांना पगार मिळतो असं आदित्य ठाकरे म्हणाले। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीची तारीख ठरलेली आहे। या संदर्भात 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे। सतीश सालियन यांनी दिशाचा मृत्यू अपघाती नसून बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप याचिकेत केलाय। आणि आता एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत।
आगामी सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा आढावा यावेळेस ते घेतील। यावेळेस बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि बैठकीमध्ये ते हजेरी लावतील। मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेस ते उद्योजकांसोबत सुद्धा बातचीत करणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि पहिल्यांदाच ते नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ मेळाव्याचा आढावा घेतील। बातमी मनसे संदर्भातली गुढीपाडव्याच्या आधी मनसे त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत बदल करणार आहे। याच पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। रवींद्र नाट्य मंदिरामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित असतील आणि पक्षाच्या संघटनात्मक बदलांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये राज ठाकरे नक्की काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। यानंतर देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात टॉप 50च्या माध्यमातून प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे। कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलेला आहे। त्यामुळे आता कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांना तपासामध्ये दिशाभूल करण्यासाठी कोरटकर जुने फोटो व्हायरल करत असल्याचं समोर आलंय। फरार प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केलेली आहे। कोरटकरचा कोल्हापूर पोलिसांकडून शोध सुरू आहे, मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही। त्यामुळे आता पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे। शिवरायांचा अपमान करणारा सुटता कामा नये असं इंद्रजित सावंतांनी म्हटलेलं आहे। कोरटकर सारखा चिल्लर माणूस परदेशात पळाला तर हे गृह खात्याचं अपयश आहे असंही त्यांनी म्हटलंय। प्रशांत कोरटकरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट भाष्य केलेले आहे। कोणतीही शहानिशा न करता बातम्या चालवल्या जात आहेत आणि मी तुम्हाला सांगतो तो कुठेही जाओ पोलीस त्याला शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील असं फडणवीसांनी म्हटलंय। नागपुरातील 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आलेली आहे, तर 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंशतः संचारबंदी आहे। संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे, तर रात्री 10 नंतर या हद्दीमध्ये संचारबंदी कायम असेल। नागपूर पोलिसांनी हे निर्देश काढले आहेत। दंगलखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा दणका दिलेला आहे। दंगलीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून वसूल करणार आणि गरज पडली तर बुलडोझर कारवाई करणार असा इशारा फडणवीसांनी दिलाय। नागपूर हिंसाचारामध्ये जखमी झालेल्या एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। मेयो रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते। इरफान अन्सारी असं मृताचं नाव आहे। संतप्त जमावानं त्याला बेदम मारहाण केली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगजेबाच्या कबरीवरनं सुरू असलेल्या वादावरनं नेत्यांना सुनावलंय। औरंगजेबाच्या कबरीबाबत आपण आधीच भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे परत मुद्दे काढू नका असं अजित पवार म्हणाले। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणीच करू नये असा सल्ला देखील अजित पवारांनी दिलाय। छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी बजरंग दलानं केलेली आहे। औरंगजेबाची कबर न हटवल्यास कारसेवेची तयारी करण्याचा इशाराही देण्यात आलाय। तसेच कबर हटवण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहेत। त्याचबरोबर नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामधून गाड्या चालवणार आहेत आणि या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील। त्यामुळे मध्य रेल्वेने चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झालेली आहे। मुंबईतील रस्त्यावर खड्डे पडलेत असं म्हणायचं धाडस कुणीच करणार नाही। जे लोक बोलतात त्यांनी मुंबईमध्ये जाऊन पाहावं असं वक्तव्य यावेळेस संजय शिरसाट यांनी केलेलं आहे। विधानसभेमध्ये भाजपा आमदारांनी मुंबईतील खड्ड्यांवरनं शिंदे गटाला घेरलं होतं। आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी आपण पाहूया। दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये जवळपास 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्या।
सुप्रीम कोर्टानं नोटांचा व्हिडिओ जारी केला असून यशवंत वर्मांच्या घराला आग लागलेली आणि या आगीमध्ये घरात जळालेले नोटा सापडल्याची चर्चा आहे। मात्र अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा सापडल्या नसल्याचा खुलासा केलेला आहे। मात्र आता सुप्रीम कोर्टानंच आपल्या वेबसाईटवर नोटांचा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। दरम्यान यशवंत वर्मांची अलाहाबाद कोर्टामध्ये बदली झालेली आहे। शिवाय या प्रकरणी चौकशीही सुरू करण्यात आलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि आताची सर्वात मोठी बातमी येते मुंबईमधून। अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये सीबीआयने आता क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे। अभिनेता सुशांत सिंहची आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आता रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळालेली आहे। कुठलाही पुरावा न सापडल्याने सीबीआयकडून आता क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला असून रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळालाय। यानंतर महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। आयपीएल सलामीच्या सामन्यामध्ये कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात आरसीबीने गतविजेता कोलकातावर विजय मिळवला। केकेआर आणि आरसीबीला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं, तर आरसीबीने हे आव्हान 62.2 ओव्हरमध्येच 7 गडी राखून पूर्ण केलं। आयपीएल 2025 ला सुरुवात झालेली आहे। कोलकाता नाईट रायडर्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये पहिला सामना रंगला। या सामन्यापूर्वी इडन गार्डन्सवर ओपनिंग सेरेमनी झाला आणि या कार्यक्रमात शाहरुख खान सोबत विराट कोहली पठाण गाण्यावर थिरकताना दिसला। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मेट्रोच्या कामांना वेग आलाय आणि या प्रकल्पांच्या अंतर्गत मेट्रोचे 2 मार्ग तयार केले जाणार आहेत। यातील एका मार्गावर 22 स्थानकं असणार आहेत, तर दुसऱ्या मार्गावर 6 स्थानकांची उभारणी केली जाईल। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरनं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतीये। फेब्रुवारीमध्ये या महामार्गावरनं तब्बल 10 लाख वाहनांनी प्रवास केला। यामध्ये सरकारला 72 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं, तर कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। जंगल सफारीमध्ये जिप्सीत बसून जंगलाचा फेरफटका मारला जातो। मात्र लवकरच आता बोटमध्ये बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी करणं शक्य होणार आहे। भारतात पहिल्याच बोट जंगल सफारीचा पेच व्याघ्र प्रकल्प सुरू होतोय। शेतकऱ्यांचं भलं व्हावं हे राजकीय नेत्यांच्या डोक्यात येणं कधीच शक्य नाही, असा टोला माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी लगावलाय। शेती वाचवायची असेल तर उच्च शिक्षित तरुणाईने पुढे यायला हवं, असं मत यावेळेस गायकवाड यांनी व्यक्त केलं। तर नारायणगावामध्ये कृषी पदवीधरांच्या चर्चासत्र मेळाव्यामध्ये समारोप समारंभात ते बोलत होते। महाराष्ट्र एकीकरण समितीवर कर्नाटक बंदची हाक दिलेली आहे। बंदच्या समर्थनार्थ कन्नड रक्षक वेदिका संघटना बेळगावच्या रस्त्यावर उतरल्या। आंदोलकांनी सर्किट हाऊस ते राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत निषेध रॅली काढली आहे। आता बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातली। माजी मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी जालन्यातले सद्गृहस्थ येवल्यात येऊन बसले होते, मात्र तरीही जनतेनं मलाच निवडून दिलं, असं भुजबळ म्हणाले। मंत्रिमंडळामध्ये जाण्यासाठी मेळावे घेत नाही असंही त्यांनी म्हटलंय। तर जळगावातल्या ओबीसी मेळाव्यामध्ये त्यांनी तुफान फटकेबाजी केलेली आहे। मी राजीनामा दिला, कारण म्हटलं मला सरकारच्या विरुद्ध बोलावं लागेल। मंत्रिपदाचा राजीनामा दिला। 16 तारखेला आणि 17 तारखेला अंबडचा लाखो लोकांचा मेळावा, मग बीडला झाला, मग हिंगोलीला झाला, मग नगरला झाला, अनेक ठिकाणी झाला। मला त्यांना सांगायचं, ज्यांनी जे विचारलं की मंत्रिमंडळात जाण्यासाठी, अजिबात ना। अरे छगन भुजबल नाम ही काफी है।
महाराष्ट्रात कुठेच नाही गेले ते सदग्रस्त. जालन्याचे यांचे सो कॉल्ड लीडर फक्त येवल्यात येऊन बसले आणि छगन भुजबळला पाडा, छगन भुजबळला पाडा. कशाला पाडा? पण लोक सुद्धा तिथले एवढे हुशार येवल्याचे. ठीक आहे, मताधिक्य कमी झालं पण 25-30 हजाराचा लीड शेवटी दिला आणि मला निवडून दिलं. तर या निमित्तानं छगन भुजबळ पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात. अकोल्यामध्ये बाजार आवक वाढल्याने टोमॅटोचा बाजारभाव घसरलाय. टोमॅटोला केवळ 2.5 रुपये किलो दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. अकोल्यातील तेल्हाराच्या दानापुरातील संजय येऊ या शेतकऱ्याचंही मोठं नुकसान झालंय. वसईच्या नायगावमध्ये सोसायटीचा मेंटेनन्स न भरल्याने मराठी कुटुंबाला मराठीला गोळी मारा असं म्हणत अश्लील जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला असून सोसायटीने मेंटेनन्सची नोटीस इंग्रजीमधून दिली, पण इंग्रजी कळत नसल्यावरनं सोसायटीच्या मीटिंगमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. जळगावच्या शिवाजीनगर उड्डाणपुलावर ट्रॅकवरील वाहनाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक उतारावरनं वेगानं मागे गेला. त्यामुळे 3 रिक्षा आणि 3 दुचाकींना चेंदामेंदा झालेला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 3 रिक्षा पूर्णतः निकामी झाल्यात. त्यामुळे चालकांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरामध्ये एका मद्यपी व्यक्तीने स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हॅपी होली असं म्हणत मद्यपीने कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतलं, तसेच आगही लावली. यामध्ये कर्मचारी 60% भाजला गेला. या प्रकरणी आता आरोपीचा शोध सुरू आहे. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये दादा भुसेंच्या प्रतिमेला ठाकरे गटानं दुग्धाभिषेक घातलाय. इयत्ता पहिलीपासून सरकारी शाळेमध्ये CBSE अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी घेतला. त्यामुळे उमरगा इथे संविधान विचार मंचने आनंद व्यक्त केलेला आहे. तुळजापूरच्या काकंग्रवा गावातील दलित बांधवांच्या तुळजापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. गावातील दलित महिलांना गावातील काही गावगुंडाने जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोप महिलांनी केलाय. शिव्या देणाऱ्या गावगुंडावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यातील सर्व पाणवठे आटल्याने जंगली प्राण्यांची आता वणवण सुरू झालेली आहे. पाणी पिण्यासाठी जंगलाबाहेर जाऊन मानवी जीवाला आता धोका निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं होण्याआधी वनविभागानं जंगलातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्याची मागणी वन्यजीव प्राणी संघटनेनं केलेली आहे. नांदेडच्या दहेलीमध्ये पाण्याच्या शोधामध्ये असलेले 2 अस्वल विहिरीत पडले. एका अस्वलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या अस्वलाला बाहेर काढण्यात वनविभागाचे अधिकारी प्रयत्न करत होते. या घटनेमुळे ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्याची मागणी केली. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील जिरापुरा चिकसे शिवारामध्ये बिबट्यानं 6 शेळ्या फस्त केल्यात. शेतकऱ्याच्या राहत्या घराजवळील वाड्यामध्ये शेळ्यांवर बिबट्यानं हल्ला केला. यामध्ये 3 शेळ्यांचा फडशा पडला असून 3 शेळ्यांचा अद्याप थांग पत्ता लागलेला नाहीये. आणि आता बातमी कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आता कांद्यावरचं निर्यात शुल्क 0% आलेलं आहे. या निर्णयाची 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे आणि याआधी कांद्याच्या दरात सतत होणाऱ्या घसरणीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारनं कांद्यावरचं निर्यात शुल्क हटवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क रद्द केल्याबद्दल मी
केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो आणि हीच अपेक्षा करतो की यापुढील काळातही कांद्याच्या बाबत केंद्र सरकारचं धोरण हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर आता याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले. पाहूयात. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क मागे घेतलं. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय आणि या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे आभार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे ट्विट केले. यानंतर राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात. अकोल्यातील एका सायकल दुकानामध्ये घबाड सापडले. गोरक्षण रोडवरील एका सायकल विक्रीच्या दुकानातून तब्बल 1.25 कोटी पोलिसांनी जप्त केले. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलिसांना आहे. तर अधिक तपास करण्यासाठी सायकल दुकानदार दीपक घुगेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बीड पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून आणखीन एक गुंडावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. आरोपी मोहन मुंडेवर परळीसह इतर विविध ठिकाणी एकूण 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून पोलिसांची नजर असून अखेर मुंडेवर आता कारवाई करण्यात आलेली आहे. उल्हासनगरचे पालिका आयुक्त आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांना बांधकाम विभागातील अभियंत्यांचं थेट निलंबन केलेलं आहे. आयुक्तांच्या या कारवाईने कामामध्ये चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांचं धाबदण आणलंय. बदलापुरातल्या शिरगाव परिसरामध्ये जय भवानी ज्वेलर्सच्या BIS संस्थेनं धाड टाकली. यावेळेस HUID क्रमांक नसलेले जवळपास 200 ग्रॅम सोनं सील करण्यात आलेले. नव्या नियमांनुसार सोन्याच्या दागिन्यांवर BIS हॉलमार्क चिन्हासोबतच एक युनिक ID नंबर टाकणं बंधनकारक आहे आणि तो ID नंबर नसल्यास हे सोनं जप्त करण्यात येतं. ठाणे महानगरपालिकेनं मोठी कारवाई केलेली आहे. वर्तकनगरमधील लेव्हल अप हॉटेलवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. नावात बदल करून हॉटेलनं अतिक्रमण केलं होतं. सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकावर लोणावळ्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. 2 समाजात तेढ निर्माण करणारा हा प्रकार असल्याने पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेतली आहे. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्याची माहिती पोलिसांना द्या असं आवाहन यावेळेस पोलिसांनी केलेलं आहे. आणि आता बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? आणि एकापेक्षा जास्त तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर वेळीच सावध व्हा, कारण तुमच्यावर कारवाई होऊ शकते. असाच एक मेसेज व्हायरल होतोय आणि त्या कारवाईबाबत दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि यावेळेस नक्की काय सत्य समोर आलंय पाहूयात. 2 पॅन कार्ड काढाल तर जेलमध्ये जाल. डुप्लिकेट पॅन कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तुमच्याकडे असतील तर वेळी सावध व्हा आणि एकच पॅन कार्ड वापरा, नाहीतर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. हे आम्ही का म्हणतोय तुम्ही हा रिपोर्ट पाहिल्यानंतर कळेल. कारण काही लोक 2 पॅन कार्ड वापरतायत, त्याचा गैरवापर करत असतात. मात्र आता 2 पॅन कार्ड आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. तसा एक मेसेज व्हायरल होतोय. या मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर सावध व्हा. आयकर विभागानं डुप्लिकेट पॅन कार्ड धारकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. हा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे याची माहिती सगळ्या पॅन धारकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मात्र खरंच 2 पॅन कार्ड असतील तर कारवाई होणार आहे का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरणं कायद्यानं गुन्हा आहे. करदात्याला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवता येत नाहीत.
डुप्लिकेट पॅन कार्ड बनवलं असेल तर सरेंडर करा. पॅन कार्ड एकापेक्षा अधिक असल्यास 10,000 रुपये दंड आहे. बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये समस्या येऊ शकते. 2 पॅन कार्ड असल्यास कारवाई होऊ शकते. हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. त्यामुळे तुमच्याकडे 2 पॅन कार्ड असतील तर लगेच सरेंडर करा. पण 2 पॅन कार्ड असल्यास एक सरेंडर कसं करायचं ते देखील पाहूया. तुमच्या जवळचं अतिरिक्त पॅन कार्ड ताबडतोब सरेंडर करा. NSDL किंवा UTIITSL पोर्टलवर जा. आवश्यक कागदपत्र जोडून फॉर्म सबमिट करा. सरेंडर केलेल्या पॅन कार्डची पावती मिळेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेलं अधिकचं पॅन कार्ड सरेंडर करा, नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.